जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे, संचालक उडान द करिअर अकॅडमी चंद्रपूर. आपण एक व्हिडिओ मी सांगितलेलं होतं मागेच की आपण एक अंकगणिताचा व्हिडिओ सेपरेट आणि बुद्धिमत्ता या विषयाचा व्हिडिओ जो आहे तो सेपरेट आपण बनवत आहोत. तर उडान खाकी पेपर क्रमांक 52 मधील आपण भाग 1 हे अंकगणिताचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे आणि आज भाग 2 ओके जो बघित आहोत आपण पेपर क्रमांक 52 मधला बुद्धिमत्तेचा जो पोर्शन आहे त्याचे सविस्तर सोल्युशन. तर प्रश्न क्रमांक 76, दिलेल्या मालिकेतील चुकीचे पद ओळखून त्या जागी योग्य पर्याय निवडा. बघा, चुकीचं पद ओळखायचं आहे आणि त्यासोबतच त्या ठिकाणी येणारा योग्य जो अल्फाबेट असेल, पर्याय असेल ते तुम्हाला ओळखायचा आहे. जर मग मी सांगितलं अल्फाबेटचे कुठलेही प्रश्न सॉल्व्ह करत असताना त्यांना नंबरिंग द्या, मग नंबरिंग दिली असता जर बघितला 4, 25, 9, 20, 14, 16, 19, 10 आणि 24. बघा याच्यामध्ये झिगझॅग झाला तर मग याच्या वेळेला काय करायचं, पहिल्याचं रिलेशन तिसऱ्यावर. याच्यामध्ये 9, 9, 14, 19, 24 म्हणजे वाढताना दिसत आहे. मग 4 आणि 5 9, 9 आणि 5 14, 14 आणि 5 19, 19 आणि 5 24. मग देन त्याच्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं आपण 25 मायनस 5 20, 20 मायनस 5 मग इथं 15 यायला पाहिजे होतं. ओके, इथं 4 केलं, मग इकडे 3 केलेलं आहे का नाही, तर मग त्याच्यामुळे इथे 5. मग इथे जर आपण 5 वजा केलं असतं, 20 मायनस 5 15 आणि 15तून 5 10 म्हणजे एक्झॅक्ट बरोबर असतं. मग या ठिकाणी 15 नथिंग बट काय यायला पाहिजे होता ओ, बट त्या ठिकाणी काय देऊन आहे पी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक तुमचं कोणतं बरोबर राहणार, ऑप्शन डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 77. बघा, लयबद्ध मालिकेचा प्रश्न दिलेला आहे. मग मी सांगितलेलं होतं की लयबद्ध मालिकेचा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला अक्षरांची संख्या रिकाम्या जागा सकट किंवा अंकांची संख्या रिकाम्या जागा सकट मोजून घ्या. मग बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 अक्षरे असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, 4 चे 4 गट पाडा. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. तर बघा इथं 4 गट पडल्याच्या नंतर इथे 1 1, इकडे 1 1, इकडे 1 1 आणि समोर 0 0 आणि 0 सुद्धा इकडे सुद्धा दिसत आहे. याचा अर्थ काय, 1 0 1 1, 1 0 1 1, 1 0 1 1 आणि 1 0 1 1 म्हणजे काय यायला पाहिजे 1 1 1 आणि 0 म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 78. बघा, अंकमालिकेचा प्रश्न आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. 1 1 0 2 8 6. इथं बघितलं तर एक थोडा पॅटर्न दिसतोय बघा, 1 2 3 आणि इथे 4. देन बघितलं इथे 1 दिसत आहे आणि इथे 8. देन त्याच्यानंतर 27, नंतर 64 म्हणजे घन झालेले आहे. मग इथे 0 6 ओके 24. आता जर बघितलं तर याच्यामध्ये 1 चा घन मायनस 1 इज इक्वल टू 0. देन याच्यामध्ये 2 चा घन 8 मायनस 2 नथिंग बट 6. मग 3 चा घन 27 मायनस 3 म्हणजे किती झालं 24. मग 4 चा घन 64 मायनस 4 म्हणजे किती यायला पाहिजे 60. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 79. 121 ला 12 तर 25 ला क्वेश्चन मार्क. बघा वर्गसंख्या दिसतोय, मग हे 121 कोणाची वर्गसंख्या आहे 11ची आणि इथं जर विचार केला तर कोणाचा वर्ग आहे 5चा. मग 11 प्लस 1 म्हणजे 12. मग याच्या ठिकाणी 5 प्लस 1 म्हणजे किती यायला पाहिजे 6. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 80. दिलेल्या शृंखलेमध्ये कोणता अंक चुकीचा आहे. म्हणजे तुम्हाला एक मालिका दिलेली अंकमालिका आणि त्या अंकमालिकेतील चुकीचं पद ओळखायचं आहे. बघा, मालिका ही असेंडिंग ऑर्डरनी आहे म्हणजे चढत्या क्रमाने आहे. त्यावेळेला मी पहिलं सांगितलेलं होतं की लगतच्या पदांमधला काय काढायचा, फरक काढायचा. मग जर फरक जर बघितला आपण याच्यामध्ये +2 नंतर
फरक कितीचा दिसतोय? 4चा. नंतर फरक 15 आणि 5 20 आणि ते 3 म्हणजे 8. नंतर मग 8 दुने 16चा फरक असायला पाहिजे. 16 जर ऍड केले तर 39. मग 16 जुने किती व्हायला पाहिजे आता? 32. का बरं? 2 4 8 16 तर इथे किती होणार? 32. मग 39 आणि 32 जर विचार केला तर किती व्हायला पाहिजे होतं? 71. आणि देन त्याच्यानंतर 71 प्लस 64 म्हणजे किती होणार? 135. म्हणजे त्या ठिकाणी 70 नसून 71 असायला पाहिजे. त्यामुळे चुकीचं पद कोणतं राहणार तुमचं? 70 हे ऑप्शन चुकीचं पद राहील. पुढील प्रश्न क्रमांक 81. एका सांकेतिक भाषेत इंडिया हा शब्द 13416 व वर्ल्ड हा शब्द 75284 असा लिहितात, तर डोनाल्ड हा शब्द कसा लिहाल? ओके, तर जर बघितलं आपण याच्यामध्ये सांकेतिक भाषा आहे, तर सांकेतिक भाषेतली कुठलेही प्रश्न सॉल्व्ह करत असताना अल्फाबेटिकल त्याला खाली नंबरिंग करा. म्हणजे जसं की 1 3 4 1 6. वर्ल्ड जर बघितलं आपण WORLD त्याला नंबरिंग केलेलं आहे 75824 75284. आणि काय विचारलंय? डोनाल्ड DONALD डोनाल्ड. तर डी ला वापरला आपण 4, ओ ला वापरलाय 5, एन ला वापरलाय 3, ए ला वापरलाय 6 आणि एल ला वापरलेला आहे 8 आणि डी ला वापरलेला आहे 4. कारण जिथल्या तिथंच अक्षर वापरलेलं आहे. म्हणजे 4 5 3 6 8 4. म्हणजे याप्रमाणे ऑप्शन ए हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 82. जर होनेस्टी इज इक्वल टू MTSJXYD तर सोल्युबलला काय लिहिता येईल? बघा, समानतेचा प्रश्न आहे. तर मग याला फर्स्ट नंबरिंग 8 15 14 5 19 20 25 13 20 19 10 24 25 4. तर इथं जर विचार केला 19 15 12 21 2 12 5 तर विचार केला तर 8 5 13 15 आणि 5 20 14 आणि 5 19 5 आणि 5 10 म्हणजे टोटल प्लस 5 5 5 5 झालेला आहे. जसं 20 आणि 5 25 25 आणि 5 30 30 म्हणजे 4. तर 19 आणि 5 23 15 आणि 5 20 देन 19 आणि 5 24 24 15 आणि 5 20 12 आणि 5 17 21 आणि 5 21 आणि 5 26 देन 2 आणि 5 7 12 आणि 5 17 आणि 5 आणि 5 10. म्हणजे काय आला पाहिजे? XTQZ 7 GQZ XTQZGQJ म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 83. जर कॅट इज इक्वल टू 24 डॉग इज इक्वल टू 26 तर ओल इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर नंबरिंग करूया. 3 1 20 20 आणि 3 23 ने 1 24 4 15 आणि 7 15 आणि 7 22 आणि 4 26 मग 15 23 आणि 12 22 आणि 13 35 आहे 23 आणि 12 35 35 आणि ते 15 म्हणजे किती होणार? 50. यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर तुमचं बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 84. काळ ला सेकंद तर अंतरला प्रश्न मार्क. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे समानतेचा प्रश्न आहे. जसं की काळ आहे, काळ म्हणजेच वेळ. वेळ कशामध्ये मोजत आहोत आपण? सेकंदात. तसंच अंतर मोजण्यासाठी कोणते युनिट? लिटर जे आहे ते आपण कशामध्ये? लिटर हे युनिट जे आहे ते द्रव्य क्वांटिटी मोजायची असेल तर आपण वापरणार. चौरस मीटर जेव्हा की आपल्याला जागा वगैरे मोजायची आहे तर त्यावेळेला चौरस मीटर वापरणार. तास हा काळाचा एक युनिट आहे आणि प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्यासाठी सुद्धा युनिट वापरलं जातं. म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 85. रुपयाला भारत
तर येन ला क्वेश्चन मार्क. बघा, जसं तुमची भारताची आपली करन्सी रुपये आहे, त्याच पद्धतीत येन ही करन्सी कोणत्या देशाची आहे? तर येन ही करन्सी जी आहे ती कशाची आहे? जपानची आहे. आता अदर सुद्धा ऑप्शनच्या तुम्हाला करन्सीज माहित असायला पाहिजे. जसं की पाकिस्तान असेल तर पाकिस्तानची करन्सी आहे पाकिस्तानी रुपया. टर्की आहे त्याचं इंडियन रुपीज आणि बांगलादेशचं सुद्धा इंडियन रुपीजच वापरलं जातं. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 86. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. समानतेचा प्रश्न आहे. बघा, मग 145, 197, 325 हा कुठल्या तरी वर्गसंख्येच्या जवळच्या संख्या दिसत आहे. म्हणजे काय झालं? 12चा वर्ग प्लस 1, 12चा वर्ग प्लस 1. इकडे 14चा वर्ग प्लस 1, 12चा वर्ग 144 प्लस 1 45, 14चा वर्ग 196 प्लस 1 97. इकडे 18चा वर्ग प्लस 1, 18चा वर्ग 324 प्लस 1. याच्या अगोदर 2 मायनस करावं लागेल, म्हणजे किती करावं लागेल? 16चा वर्ग प्लस 1 256 प्लस 1 257. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर तुमचं बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 87. जास्वंदाला कमळ म्हटले, कमळाला गुलाब म्हटले, गुलाबाला रानफुल म्हटले, तर फुलांचा राजा कोण? बघा, मग फुलांचा राजा कोण? गुलाब. गुलाबाला काय म्हणत आहे? रानफुल. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर तुमचं बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 88. विधान व अनुमान दिलेले आहे. तर्क आणि अनुमान मधला प्रश्न आहे. सर्व कागद झाडे आहेत. बघा, दिलेल्या विधानाच्या नुसार आपल्याला डायग्राम काढायची असते. सर्व कागद झाडे आहेत आणि सर्व झाडे दगड आहेत. सर्व झाडे दगड आहेत. मग अनुमान, सर्व झाडे कागद आहेत. सर्व झाडे कागद आहेत नाही होणार. ओके, चुकीचं पडेल. देन दुसरं आलं, सर्व कागद दगड आहेत. सर्व कागद हे दगड आहेत. म्हणजे दुसरं वाला अनुमान बरोबर निघेल. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 89. अ ही स्त्री ब या स्त्रीस म्हणाली की तू माझ्या सुनेची मुलगी आहेस, तर अ चा नवरा ब चा कोण लागतो? आता बघा, अ ही एक स्त्री आहे आणि ब ही एक स्त्री आहे आणि अ ही स्त्री ब या स्त्री ब या स्त्रीला म्हणत आहे की तू माझ्या सुनेची, माझी सून म्हणजे नथिंग बट मुलगा असेल, मुलाचं लग्न झालेलं असेल. तू माझ्या सुनेची मुलगी आहेस. म्हणजे बघा, अ ही स्त्री ब या स्त्रीला म्हणत आहे, तू माझ्या सुनेची मुलगी आहेस, तर अ चा नवरा ब चा कोण? म्हणजे जर विचार केला तर इथे वडिलाचा बाप नथिंग बट कोण होणार? आजोबा. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 90. दीप्तीला 6 बहिणी आहेत. तिची एक बहीण कल्पना ही शिक्षिका आहे. तर कल्पनाला एकूण बहिणी किती? बघा, आता कल्पना ही दीप्तीची बहीण झाली. कल्पनाला 6 बहिणी आहे, तर आपला दीप्तीला 6 बहिणी आहे, तर कल्पनाला सुद्धा 6 बहिणी राहील. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 90 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 91. 1988 यावर्षी प्रजासत्ताक दिन मंगळवारी येतो, तर 1990 यावर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल? बघा, प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 1988 ला मंगळवार होता. तर स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1990 ला कोणता वार असेल? तर याच्यामध्ये जर बघितलं तर वर्षामध्ये 2 वर्षाचा इफेक्ट पडला आणि एक लीप वर्ष म्हणून किती? 3 दिवस समोर. 3 दिवस समोर. आणि आता महिना आणि डेट वेगवेगळी असल्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. जानेवारीचे 26 दिवस झाले, वाचले किती? 5. ऑगस्टचे किती दिवस? 15. फेब्रुवारी लीप वर्ष जरी असेल, परंतु आता इकडे आपण पकडलेलं आहे त्याच्यामुळे 0. मार्च 3, एप्रिल 2, मे 3, जून 2, जुलै
3 जर बघितलं तर 5 आणि 2 7 गेट कॅन्सल, 7 दुने 14, 1 वाचलं, 3 आणि 3 6 आणि 1 7 गेट कॅन्सल, 3 आणि 2 किती वाचलं 5. मग 5 दिवस समोर, मग 5 दिवस समोर म्हणजे इकडचे 3 दिवस समोर, मग 5 + 3 म्हणजे किती दिवस 8 दिवस समोर, म्हणजे याचाच अर्थ 1 दिवस समोर. मग 1 दिवस समोरचा वार म्हणजे मंगळवार नंतरचा वार म्हणजे कोणता वार येणार बुधवार, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर तुमचं बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 92, आज मंगळवार आहे, आजपासून 62 दिवसानंतर कोणता दिवस येईल. मग तुम्हाला माहित असायला पाहिजे की 7 दिवसानंतर तोच वार येतो. मग 62 ला पण 7 ने जर भागितलं, ओके, तर 7 ने 7 आठी 56, 7 9 63, बट 7 आठी 56 जर वजा केली इकडे 4 आणि ते 2 म्हणजे 6 दिवस. 6 दिवस समोर, 6 दिवस समोर म्हणजे 1 दिवस मागे, 1 दिवस मागे. मग 1 दिवस मागचा वार मंगळवारच्या अगोदरचा एक वार म्हणजे कोणता वार येणार सोमवार, हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 93, 4 ते 5 वाजताच्या दरम्यान घड्याळाचे काटे किती वाजता एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील. बघा कोण दिलेला आहे, कोण इज इक्वल टू 30 इंटू एच मायनस 11/2 इंटू एम. जेव्हा याची व्हॅल्यू लहान असेल या व्हॅल्यू पेक्षा, त्यावेळेला ही निगेटिव्ह घेऊन आपण तिकडे गेलं तर पॉझिटिव्ह करू शकतो. सेम कंडिशन या ठिकाणी झालेली आहे. 180 30 इंटू 4 मायनस 11/2 इंटू एम. मग 11/2 इंटू एम इज इक्वल टू 120 मायनस ने वेक्टर आता काय घेणार इकडचं मायनस घेणार, तर इकडे आलं तर प्लस, म्हणजे एम इज इक्वल टू 300 गुणिला 2 भागीला 11 म्हणजे 600 डिवायडेड बाय 11. तर एम इज इक्वल टू 11 5 55 वाचले किती 5, 11 चो 44 वाचले किती 6/11 मिनिटांनी, म्हणजे किती वाजून 4 वाजून 54.6/11 मिनिटांनी घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशेला असतील, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 94, 9 ते 10 वाजताच्या दरम्यान किती वाजता घड्याळाचे काटे एकमेकांच्या काटकोनात असतील. काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. सेम फॉर्म्युला यूज करणार, कोन इज इक्वल टू 30 इंटू एच मायनस 11/2 इंटू एम. तर 90 इज इक्वल टू 30 गुणिला एच किती दिलेला आहे 9 वाजून मायनस 11/2 इंटू एम. 11/2 इंटू एम 9 तिरी 27 मायनस 90 म्हणजे एम इज इक्वल टू 180 गुणिला 2 डिवायडेड बाय 11. तर एम इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 11. तर एम इज इक्वल टू 11 तिरी 33, 3 वाचले, 11 दुने 22 म्हणजे वाचले किती 8/11 मिनिट, म्हणजे किती वाजून 9 वाजून 32.8/11 मिनिट, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर तुमचं बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 95, रमेश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर चालत गेला. ओके, 18 किलोमीटर पूर्वेला चालत गेला. तेथून उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला, उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला व पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे म्हणजे तुमच्या डावीकडे, ओके, 6 किलोमीटर गेला. शेवटी डावीकडे वळून 6 किलोमीटर गेला. डावीकडे म्हणजे खाली 6 किलोमीटर गेला. तर तो घरापासून किती अंतरावर आहे. आता घर त्याचं हे आहे. मग हे 2 पॉइंट आपण एका स्ट्रेट लाईन ने जॉईंट केले तर याच्यामध्ये काटकोन त्रिकोण फॉर्म होते. मग हे जे अंतर असेल, हे अंतर हे 6 गेलं म्हणजे वाचलं किती हे 12, आणि हे झालं 6 आणि हे झालं तुमचं 3 म्हणजे किती झालं 9 किलोमीटरचं हे अंतर झालं. मग 12चा वर्ग 144 आणि 9चा वर्ग 81 म्हणजे किती झालं तुमचं 5, आणि 8 आणि 4 12 2 चला 1, देन त्याच्यानंतर 2 225 225 कोणाचं वर्गमूळ आहे 15चं, म्हणजे त्याच्या घरापासून त्याचं अंतर किती किलोमीटर राहणार 15 किलोमीटरचं अंतर असेल. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए
हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 96. एका सकाळी मनीषा एका खांबासमोर उभी होती. खांबाची सावली जर मनीषाच्या उजवीकडे पडली असेल तर मनीषा कोणत्या दिशेकडे बघत होती? बघा, सकाळी सकाळी म्हणजे सूर्य जो आहे तो कोणत्या दिशेला असायला पाहिजे? पूर्व दिशेला असायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ 100% सावली जी आहे ती सावली पश्चिम दिशेकडेच पडायला पाहिजे. मग आता इथे मनीषा आणि खांब समोरासमोर आहे, म्हणजे त्यांची उभी राहण्याची जी पोझिशन आहे ती एक उत्तर आणि दक्षिण. मग काय म्हणते? मनीषा सकाळी एका खांबासमोर उभी होती. खांबाची सावली मनीषाच्या उजवीकडे. मग मनीषा कुठं असायला पाहिजे? वर. समजा मनीषा आणि हे समजा खांब असेल, या खांबाची सावली उजवीकडे, तिच्या उजवीकडे पडायला पाहिजे. म्हणजे मनीषा कोणत्या दिशेकडे उभी होती? उत्तर दिशेकडे उभी होती. तर ती कोणत्या दिशेकडे बघत होती? मग बघत होती म्हणजे कोणत्या दिशेकडे बघत आहे ती? दक्षिण दिशेकडे बघत राहणार. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 97. 5 मुले एका रांगेत बसली आहेत. राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या बाजूला बसला आहे. वीरेंद्र हा सौरभच्या डावीकडे मात्र पार्थिवच्या उजव्या बाजूला बसला आहे. तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहेत? बघा, तर याच्यामध्ये राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या बाजूला बसला आहे. वीरेंद्र हा सौरभच्या डावीकडे आणि पार्थिवच्या उजवीकडे. आता जर बघितलं सौरभच्या ठिकाणी ठेवून दिला तर काय भेटणार? पार्थिव, वीरेंद्र, सौरभ, राहुल आणि सचिन. मग सर्वात कडेच्या बाजूला कोण बसलेले? पार्थिव आणि सचिन. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर तुमचं बरोबर. पुढील प्रश्न क्रमांक 98. एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून 17वा आणि उजवीकडून 20वा आहे, तर त्या रांगेमध्ये एकूण व्यक्ती किती? बघा, एखादी ए हा पर्सन आहे, डावीकडून याचा 17वा क्रमांक आहे आणि उजवीकडून 20वा क्रमांक आहे. मग सांगितलेलं होतं रांगेतील कोणत्याही व्यक्तीचा उजवीकडून व डावीकडून क्रमांक दिलेले असल्यास दोघांची काय करा? ऍडिशन -1. म्हणजे टोटल स्टुडंट किंवा टोटल व्यक्ती इज इक्वल टू 17 + 20 - 1 म्हणजे किती झाला? 37 - 1 म्हणजे किती असणार? 36. म्हणजे ऑप्शन क्रमांक हे उत्तर तुमचं बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 99. 5 या अंकाच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक येईल? बघा, 5 या अंकाच्या विरुद्ध अंक पॉसिबिलिटीज कोणते राहणार? 1, 2, 3, 4 आणि 6. मग कोणत्याही अंकाच्या विरुद्धचा अंक दिसणार नाही. त्याच्यामुळे 5 इथे आहे, 3, 4 दिसत आहे, 3, 4 होऊ शकत नाही. 5 इथे दिसत आहे, 2, 4, 2, 4 होऊ शकत नाही. 5 तिकडे दिसत आहे, 6 आणि 3 होऊ शकत नाही. म्हणजे 5 या अंकाच्या विरुद्ध अंक कोणता राहणार? 1. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 100. शेजारच्या आकृतीतील चौरसांची संख्या किती? बघा, चौरस दिलेला आहे, चौकोन नाही. तेव्हा ही चौकोनांची संख्या ही चौरसाच्या संख्येपेक्षा काय राहणार? जास्त राहणार. जर या पद्धतीची आकृती असेल, चौरसांची संख्या काढायची असेल तर नंबरिंग करा. 1, 2, 3, 4 आणि इकडे सुद्धा 1, 2, 3. या दोन संख्यांचा गुणाकार प्लस या दोन संख्यांचा गुणाकार प्लस या दोन संख्यांचा गुणाकार. हे काय झालं? 4 तिरी 12 प्लस 3 दुने 6 प्लस 2 गुणिला 1 म्हणजे किती झालं? 2. 12 आणि 6 18 आणि 2 20. म्हणजे एकूण चौरस किती असतील? 20. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर तुमचं बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकारचे हेल्पफुल व्हिडिओ जर बघण्यासाठी आपलं उडान द करिअर अकॅडमी चंद्रपूर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.